नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता माझे मित्र मानकर भाऊ यांनी आज ठरवलं होतं की यांच्या मनातला मेसेज जनतेपर्यंत यांना पोचवायचा होता. तर रोहन भाऊ, तुम्ही तिथे येणार काय, आम्हाला सपोर्ट आणि सहकार्य करणार काय, हा प्रश्न त्यांनी मला विचारला. तर माझ्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे की माझ्या मित्रांनी आपले विचार माझ्या समोर व्यक्त केले, म्हणून त्याकरिता मी मानकर भाऊ यांचे दोन शब्द जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार, माझं नाव राजेश मानकर आहे आणि माझा मुलगा पण शिक्षण घेतो आहे. आणि काल मी एक व्हिडिओ पाहिला होता, त्या अनुसार माझा मुलगा पण परीक्षा देतो आहे. चुकून भाऊ, ज्या मुलांसोबत जे घडलं आहे तसंच माझ्या मुलासोबत पण घडू नये याकरता मी जनतेला जागृत करण्याकरता हा मेसेज देतो आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त माझी कुठलीही इच्छा नाही आहे. आमच्या सरांना पकडून नेलं पोलीसवाल्यांनी. पोलिसवाल्यांनी पकडून नेलं त्यांना, आणि कुठे नेलं काय नेलं हे मला अजून माहिती नाही. बघा, हा जो प्रकार जंतर मंतरवर घडलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तर मला असं वाटते या भारत देशातील सर्व जनतेने जंतर मंतरवर येऊन जाहीर पाठिंबा सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके सरांना द्यावा, अशी माझी सर्व जनतेस हात जोडून नम्र विनंती. धन्यवाद.